नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर व ज्या विद्यार्थ्यांनी गायडन्स बॅच नाही फ्री मधलं गायडन्स मिळवण्याचं असेल तर हे आपलं ऍप डाउनलोड करून रजिस्टर करायचं आहे. म्हणजे जास्त काय आपल्याला जास्त खर्च येणार नाही. विषय मुद्दा नंबर 1, सर किती दिवसात पोर्टल चालू होईल. विषय नंबर 2, 55-60 चा मुद्दा येईल का. इथे लिहितोच पोर्टल अपडेट किती दिवसात येईल. 55-60 चा मुद्दा पुढे येईल का. सर जागा किती येतील. सर मेरिटचा अंदाज काय राहील. 11वी-12वी जागा कमी आहेत का. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रिफरन्स पसंतीक्रम कसे निवडावे. पसंतीक्रम कसे निवडावे, कशाच्या धर्तीवर येतात, शिक्षण की मार्क, यावर सुद्धा बोलणार आहे मी आजच्या या व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, पोर्टल कधी चालू होईल. कालच्या एका मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये शिक्षण विभागाची एक मीटिंग झालेली आहे. त्या मीटिंग मध्ये शिक्षणात असणाऱ्या त्रुटी, शिक्षणाबाबतच्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पोर्टल येत्या 4 ते 5 दिवसामध्ये मोठा अपडेट देणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, 4 ते 5 दिवस पुरेसे आहेत. म्हणजे या वीक मध्ये एक काहीतरी मोठं अपडेट आल्याशिवाय राहणार नाही. दुसरा मुद्दा 55-60 चा मुद्दा. 55-60 चा मुद्दा म्हणजे काय. ज्या विद्यार्थ्याला 55% मार्क घेऊन टीईटीत पास झालाय त्याला ओपन मध्ये प्रवेश आहे का. 60% मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय आहे का किंवा फायदा आहे का, याबाबत दुसरा मुद्दा याला जोडून त्यांनी अजून एक मांडणी केलेली आहे. ज्या विद्यार्थ्याचं वय 38 क्रॉस आहे, 38 क्रॉस आहे म्हणजे ओपनचं क्रॉस आहे, त्या विद्यार्थ्याला 60 मध्ये मान्यता आहे का. म्हणजे जे की 38 क्रॉस असणाऱ्याला ओपनच्या जागा येतील का, प्रिफरन्स देता येतील का, यावर सुद्धा एक GR अगोदर एक नियमावली जाहीर होईल. लक्षात घ्या, याची चिंता करायचीच गरज नाही. नियमावली जाहीर होणार. नियमावलीच्या आधारावर 55-60 चा मुद्दा सांगितला जाईल. आता जागाचा जर विषय बघितला, जागाचा विषय हा खूप महत्वाचा आहे. आणि जागा साधारणपणे मित्रांनो 28,000 पर्यंत जागा येण्याची शक्यता आहे. 28,000 तेव्हा जवळपास याच्यातील एक 15,000 जागा अनुदानित संस्था झडपी सोडल्या तर बाकीच्या काही 15 नंतरच्या काही 10 ते 12,000 जागा, म्हणजे 15,000 याच्यातल्या जर गेल्या जागा म्हणजे 25 मधल्या 15,000 म्हणजे 13,000 जागा ह्या विथ इंटरव्ह्यू मध्ये असतील जवळपास. लक्षात घ्या, म्हणजे 13 त्रिक 39, 13 गुणिले 3 बरोबर 39,000 लोकांना ही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 39 म्हणजेच मेरिट मध्ये जर बसले तर 45,000 लोकांना संधी भेटणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी. म्हणजे हे आकडेवारी का काढली मी, की इंटरव्ह्यू राऊंड जे काय असणार आहेत, इंटरव्ह्यू मध्ये एका जागेस 3 लोक बोलवले जाणार आहेत. मग ती सुद्धा आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे आपल्या मार्कच्या रेंजनुसार. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स देत असताना मार्कचा विचार करा. हे सर्वात महत्वाचं. कशाचे. TIIT चे मार्क. TIIT चे मार्क आपल्याला कोणत्या जिल्ह्यात सुटेबल आहे हे मॅटर करत असतं. आपल्याला जर तो जिल्हा सुटेबल नसेलच, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला 90, 110, 120 च्या आसपास मार्क आहेत आणि तो पुण्यामध्ये प्रिफरन्स देत बसलाय, पुण्यामधल्या सगळ्या शाळा निवडल्या, तर तिथे त्याची निराशा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि अजून परत एकदा मी सांगतो, सगळ्याच विद्यार्थ्यांना समजा एखाद्याला 120 गुण आहेत आणि एखाद्याला 150 आहेत, शाळा निवडीसाठी याला जास्तच येणार ना, याला कमी येणार. हे क्वालिफिकेशन सारखं असलं तरी शाळा निवडीसाठी या व्यक्तीला जास्त शाळा येणार, या व्यक्तीला कमी शाळा येणार. हे आता मार्क मॅटर करतात. मेरिट बेसवर परीक्षा आहे, लक्षात घ्या. तुम्ही मागची GR काढून बघा, मेरिट बेसवर परीक्षा आहे. मग प्रिफरन्सचा जो काही तुमच्या मनामधला संभ्रम आहे, क्वालिफिकेशन सारखं असलं म्हणजे सारखेच प्रिफरन्स येतील का, तर कमी जास्त शाळा येण्याचं प्रमाण असणार आहे, त्याच्या मार्कावर डिपेंड असणार आहे. मित्रांनो, हे आवर्जून सांगतो. आणि हे असंच घडतं 2022च्या भरतीमध्ये. तुम्ही बघू शकता, एखाद्या व्यक्तीला जर कमी मार्क असतील तर कमीच येतात, त्याच्यामध्ये तो सगळेच देऊन किंवा सगळेच देऊन त्याचं कधी सिलेक्शन होईल का नाही
त्याचे मार्क डिपेंड करत असतात. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, बरेच अपडेट नुसार 11वी आणि 12वी साठी जागा कमी. अरे दरवर्षीच कमी येतात, यात काय डाऊट नाही. गेल्या वर्षी पण कमी आले होते, या वर्षी पण कमी येतात. म्हणजे असा क्रम ठरेल किंवा 11वी 12वी कमी जागा, त्यानंतर 9वी 10वी त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्त जागा, 6वी 8वी त्याच्यापेक्षा जास्त जागा, 1 ते 5 सर्वाधिक जागा, हे तर ठरलेलंच आहे. आता याच्यावरच मेरिट, याचं कमी, याचं जास्त, याचं जास्त, याचं जास्त, याच्यापेक्षा हे जास्त, याच्यापेक्षा हे जास्त, याच्यापेक्षा हे जास्त. आणि समजा एखाद्या वेळेस आता बीकॉमचा मी सांगतो ना, बीकॉम एमकॉम करणारे जे विद्यार्थी आहे, सेकंड फेजला 112 मार्कवाला सुद्धा लागलाय. आता याच्यावर विचार करा, सेकंड फेजला 112 मार्काला सुद्धा लागलेला आहे. कास्टमध्ये होता, एससी कास्टमध्ये तो लागलेला आहे. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जे की विषयाच्या जागा किती रिक्त आहेत अजूनपर्यंत डिक्लेअर झालेलं नाही. जेव्हा डिक्लेअर होईल की मॅथ सायन्सला किती जागा आल्या, सोशल सायन्सला किती जागा आल्या, सर्व विषय 1 ते 5 किती जागा आल्या, अर्थशास्त्राला किती आहेत, इतिहासाला किती आहेत, भूगोलाला किती आहेत, भाषा विषयाला किती आहेत, मराठी असेल भाषा, संस्कृत असेल, कन्नड असेल, हे डिवाइड करून व्यवस्थित येते. मग आपल्या कास्टला किती जागा आहेत हे सुद्धा येतं. ओपनच्या जागा एवढ्या, ओबीसीच्या एवढ्या, एससीच्या एवढ्या, ईडब्ल्यूएस व्हीजेच्या एवढ्या, एनटीसीच्या एवढ्या, हे सगळं म्हणजे आडवं उभं सगळं आरक्षण येतं. मग त्यावेळेस आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की समजा एससीच्या जागा आहेत 1000 जागा आल्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये फॉर एक्झाम्पल समजा, तर आपल्याला एससीच्या रँक नुसार आपल्याला मार्क किती आहेत हे मॅटर करतं मित्रांनो, लक्षात घ्या. मार्क किती आहेत आणि आपल्याला कोणत्या जिल्ह्यात जायचं आहे हे सुद्धा या ठिकाणी मॅटर करतं. त्याच्यावरूनच आपल्याला ते पसंती क्रम निवडून द्यावे लागतात. आणि शिक्षणाच्या बाबतीत जर विचारात घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण म्हणजे आपलं कोणत्या माध्यमातून शिक्षण झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला या टेटच्या स्कोअरवर किंवा आपल्याला त्या शिक्षक भरतीमध्ये सामील होण्यासाठी या गोष्टी सर्व गोष्टीचा विचार करूनच आपल्याला पवित्र पोर्टल सिलेक्शन लिस्ट मध्ये टाकत असतं. त्याच्यावरच आपलं कट ऑफ ठरत असतं, त्याच्यावरच आपलं भवितव्य ठरत असतं. आणि या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे मागच्या 17 पेक्षा 22 पेक्षा आणि आता या 25 मध्ये सर्वाधिक जागा आलेल्या असणार आहेत. आणि या सर्वाधिक जागा मध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर आत्ताच्या आत्ता गृह अकॅडमी पुणे हे आपलं काय ऍप डाउनलोड करून रजिस्टर करून ठेवा. तुम्हाला कुठलीही अडचण आली, आता एका फोन मध्ये सगळ्या अडचणी विचारून घ्यायचं मित्रांनो, सगळ्या अडचणी एका वहीवर लिहून ठेवा. करत बसायचं नाही, डायरेक्ट गुड मॉर्निंग गुड नाईट इव्हनिंग काहीच म्हणायची गरज नाही. सरळ तुमची अडचण विचारायची. हा पुंडे सरांचा स्वतःचा माझा नंबर आहे, पण मोजक्या शब्दात आणि महत्वाचं विचारायचं, मोजक्या शब्दात आणि महत्वाचं विचारायचं. आता कागदपत्र तुम्हाला रेडी ठेवायचे. चुका जर असतील, स्पेलिंग मिस्टेक आपण आता काहीच करू शकत नाही, तिथे कुठेही काहीही होणार नाही. आणि जर समजा 10 कागदपत्र आहेत, 10 मध्ये 9 वर व्यवस्थित आहे, एकावर चूक आहे, काय नाही होत, नका काळजी करू. एकदा तुम्ही सिलेक्ट लिस्ट मध्ये आल्यानंतर स्पेलिंग मिस्टेकचा मॅटर करत नाही. परत परत वारंवार सांगतोय तरी पण विद्यार्थी कॉल करतात, सर मी गॅजेट बनवू काय, एच जास्त झालाय, बी जास्त झालाय, आर जास्त झालाय, डबल ई जास्त झालाय, गॅजेट करू नका. काय नाही, काय होतच काय नाही. तुम्ही सिलेक्ट लिस्ट मध्ये येणं गरजेचं आहे. तुमचे शैक्षणिक आणि कास्ट खूप मॅटर करतं, ते परीक्षेच्या अगोदरचं असणं फार महत्वाचं असतं. शैक्षणिक डॉक्युमेंट आणि कास्ट डॉक्युमेंट ते परीक्षेच्या अगोदरचे असणं गरजेचं असतं. आणि जर तुमचे परीक्षेनंतर एखादे डॉक्युमेंट तुम्ही डुप्लिकेट काढलेला असेल त्याचा पुरावा महत्वाचा असतो, बाकी काही एक महत्वाचं नसतं. आणि आता दुसरा मुद्दा म्हणजे सर माझं आधार कार्डवर स्पेलिंग मिस्टेक आहे, पॅन कार्ड दाखवा ना त्यांना दुसरं एक. आधार कार्डवर दुसरं नाव आहे, पॅन कार्डवर तिसरंच नाव आहे, ते दाखवा ना. पुराव्यासह दावल्यानंतर तुम्हाला कागदपत्रामध्ये कोणतेही इश्यू येणार नाही. गुड लक मित्रांनो, येणाऱ्या भरतीसाठी शुभेच्छा. आपले ऍप डाउनलोड करून ठेवायचे आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समस्याला उत्तर देणाऱ्या गृह अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो.